काय सांगणार आता त्यांचे प्रश्न आहे ना तो त्यांचा प्रश्न आहे. पण हवा कोणाची दिसते तुम्हाला? थोरातांची दिसते की खताळांची? थोरातांची. कशावर थोरातांची दिसते? जनता पहिल्यापासून थोरातांचे संघाचे ना. विधानसभेला नव्हते. सभेला झालं ते थोडीशी चुकीमुळं विधानसभाचे अडचण आली, पण त्यांचे काम आहे, त्यांच्याजवळ संस्था आहे. आता हे जे आमदार आहे त्यांच्याकडे संस्था नाही तर जनतेचं काय काम करणार? आणि शेतकऱ्याचं फक्त काम. सरकार आहे ना त्यांच्यासोबत. सरकार इथपर्यंत नाही येत. विखेंच्या संस्था आहेत. नाही, विकेंडची संस्था त्यांच्याच तालुक्यात काम करतात, आपल्या तालुक्यात नाही करत. आपल्या तालुक्यात आपल्याच संस्था पाहिजे. आता शेतकऱ्यांचं अडचण म्हणजे सगळी दूध धंदा आहे, शेतकऱ्यांचा ऊस कारखाना आहे, मार्केट कमिटी आहे, शेतकी संघ आहे. हे सगळं थोरात साहेबांच्या अंडरमध्ये. तर शेतकऱ्यांचं काम थोरात साहेबच करतात आणि शेतकऱ्यांचं काम करणं हेच गरजेचं आहे. इथं सोयी सुविधा नाही दिल्या 15 वर्षात. कोण म्हणतं नाही दिलं? लोकांचा कानूस येतोय. नाही, आता कोणी काय म्हणत असेल त्याला कोणी जबाबदार नाही. एक टाइमच पाणी येतं, पिण्याचं पाणी एक टाइमच येतं. पिण्याचं पाणी डायरेक्ट येतं, हे कोणत्याच तालुक्याला नाही आहे. हे डायरेक्ट निळवंड्यावरून बिना मोटरीचं पाणी संगमनेर सिटीला येतं. एक टाईम काय कधी कंटिन्यू ते फिल्टर होऊन येतं बिगर मोटरीचं. हे कोणत्याच तालुक्यात नाही आहे. हे फक्त संगमनेर. कचरा उचलला जात नाही. कचरा आता ते काय काय अडचणी तर थोडेफार तर राहणार. ते आता ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं राहतं, ते कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. ते कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलं जातं असाही आरोप होतो ना. पाठीशी नाही घातलं जातं. कचऱ्याच्या गाड्या तर ऑलरेडी चालूच आहे, असं नाही का बंद येते, पण ते चालूच आहे ना. चुरशीची लढत होईल का नगराध्यक्ष पदाची? नाही 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 नाही. काय होईल मग? कशी होईल? का वन साईड बी व्हायला कोण येईल वन साईड? थोरात तांबे कंपनी.